ज्ञानदीप अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सगळ्यांचं स्वागत. आणि आता आपलं हे 10वं लेक्चर आहे, ज्याच्यामध्ये आपण बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी हे शिकणार आहोत. तर बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी हे शिकण्याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण जी पिके बघतोय तर ते पिके हा ॲग्रोनॉमीचा खूप महत्त्वाचा पार्ट आहे, परंतु आपण ही पिके इंटिग्रेटेड कव्हर केली आहेत, ज्यामध्ये आपण पिकांची बॉटनी असेल, त्याच्यामध्ये त्याच्यावरती कोणते रोग, कोणते कीड आहे, पॅथॉलॉजी, एंटॅमॉलॉजी याही शास्त्राच्या ह्याच्यातनं अभ्यास केलेला आहे. आणि आता मी तुम्हाला त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी हे जे आपलं लेक्चर आहे, तर त्या लेक्चरमध्ये ज्या बेसिक टर्म्स आहेत, ज्या ॲग्रोनॉमीशी रिलेटेड आहेत, तर त्या आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे. तर कशासाठी? तर कुठलाही विषय शिकताना त्याचे काही बेसिक्स आहेत. आता जसं ॲग्रोनॉमी, तर ॲग्रो आणि नॉमी, इवन त्या शब्दापासून सुद्धा त्या शब्दाचा मीनिंग आपण पहिले जाणून घेऊन त्या शास्त्रामध्ये काय अभ्यास आहे आणि त्याचे बेसिक गोष्टी, जसं की आपण बऱ्याच वेळा ॲग्रिकल्चरच्या बाबतीमध्ये जे क्रॉप्स असतात, तर मग त्याचा क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग इंटेन्सिटी असे जे शब्द आहेत, तर ते आपण एक साधारण ढोबळमानाने वापरतो, परंतु त्याचा ॲक्च्युअल अर्थ काय आहे? तर हा अर्थ या बेसिक्स टर्म्सवरती सुद्धा आपल्याला बऱ्याचदा प्रश्न विचारण्याची शक्यता असते. कारण की कुठलाही विषय अभ्यास करताना त्याचे जे बेसिक गोष्टी आहेत, जो पॅटर्न आहे, तो बघणं गरजेचं आहे. तर जर तुम्ही ऑनलाईन लेक्चर्समध्ये बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी हे क्रॉप्स म्हणजे सगळी जी पिके आहेत, आपण त्यामध्ये फळ पिके, फूल पिके, तेलबिया पिके, अन्नधान्य पिके आणि मला वाटते एक 3 पिके आपली अजून राहिलेली आहेत, ज्यामध्ये भाजीपाला पिके, कडधान्य पिके आणि कॅश क्रॉप्स, जे की व्यापारी आहेत, व्यापारी आपण म्हणू शकतो पिके. मी त्याच्यामध्ये 5 पिके घेतलेली आहेत. तर अशा पद्धतीनं आपण पिकांचं सॅग्रिगेशन केलेलं आहे, कारण की जवळजवळ 75% जो पोर्शन आहे, तर तो आपला पिकांशी संबंधित विविध गोष्टींबद्दल आहे. त्यामुळे मी त्या विषयाला, त्या गोष्टीला जास्त प्राधान्य देऊन तशा पद्धतीचं लेक्चर्स घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्याच्यामध्ये इंट्रोडक्टरी लेक्चरमध्ये सांगितल्याप्रमाणे सगळे सिलेबसचे पॉईंट हे कव्हर केलेले आहेत. सोबतच PYQs हे सुद्धा घेतलेले आहेत. काही एखाद 2 PYQs हे आपल्या लेक्चरमधनं किंवा आपण जे अभ्यास करतो त्यातनं नसेल, परंतु ते जे आहेत काही लॉजिकने आपण सोडवायचे आहेत आणि काही असे आहेत की इतका डिटेल एखाद 2 प्रश्न तसे अवघड असतातच की त्याच्यासाठी मग आपण PhDचे थेसिस किंवा पूर्णच रिसर्च पेपर असं काही लगेच हे करू शकत नाही. सो काही प्रश्न ते सोडूनही द्यायचे असतात, कारण मग इतका जर आपण अभ्यास करत बसला प्रत्येक गोष्टीचा, तर मग आपल्याकडे तेवढा वेळही नसतो आणि कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये आपण स्मार्टली सिलेबस कव्हर करून जास्तीत जास्त मार्क्स कसे मिळतील ही आपली प्रायोरिटी असली पाहिजे. तर टॉपिक आपण आज सुरू करणार आहोत ते म्हणजे बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी. काय? बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमी. तर इंट्रोडक्टरी लेक्चरमध्येच पहिल्यांदा आपण बघितलेलं की ॲग्रोनॉमी हा या पूर्ण सिरीजचा सगळ्यात महत्त्वाचा पोर्शन असणार आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला जास्त PYQs टॅकल करायचे आहेत. तर स्टार्ट करूया ॲग्रोनॉमी. तर ॲग्रोनॉमी हे थोडंसं इंग्लिशमध्ये मी घेण्याचा प्रयत्न करते, कारण की ह्या टर्म्स आपल्या जास्त परिचयाच्या इंग्लिशमधून आहेत. जसं की मी क्रॉपिंग पॅटर्न असं म्हणलं तर ते आपल्याला परिचित आहे शब्द. क्रॉपिंग पॅटर्न म्हणजे पीक पद्धती. सो पीक पद्धतीपेक्षा पीक पद्धती म्हणजे क्रॉपिंग सिस्टीम आहे आणि क्रॉपिंग पॅटर्न हे वेगळं आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला इंग्लिश काही शब्द जास्त परिचयाचे आहेत आणि मला खात्री आहे की हे शब्द तुम्हाला इझिली समजून जातील आणि मी मराठीतनंही ते पूर्ण एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर ॲग्रोनॉमी, पहिल्यांदाच आपण ॲग्रोनॉमी या शब्दाचा मीनिंग बघणार आहोत. तर ॲग्रोनॉमी हा शब्द 2 ग्रीक शब्दांपासून बनलेला आहे. आपल्याला माहिती आहे की ज्या सायंटिफिक टर्म्स आहेत, तर त्या मोस्टली आपण ग्रीक इकडनंच घेतलेल्या आहेत, ग्रीक किंवा लॅटिन. तर ॲग्रो हे जे ॲग्रोज आहे, तर हे ॲग्रोज म्हणजे फील्ड आहे. काय आहे? फील्ड आहे.
आणि नोमोज म्हणजे काय आहे, टू मॅनेज असं आहे. सो ॲग्रोनॉमी हा जो शब्द आहे, दोन आपण त्याची फोड केली आहे, ॲग्रोज आणि नॉमी. त्याच्यामध्ये ॲग्रोज हे जे आहे, ॲग्रोज आपण काय म्हणतो, ॲग्रोज फील्ड, आणि नोमोज म्हणजे काय, तर टू मॅनेज, काय, टू मॅनेज. आता आपल्याला डेफिनेशन करायची आहे, तर डेफिनेशनमध्ये बघा, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स काय आहे, ब्रँच म्हणजे एक ॲग्रिकल्चर जे विज्ञान आहे, ॲग्रिकल्चर सायन्स याची एक शाखा आहे, दॅट डील्स विथ मेथड्स. कशासोबत डील करते, मेथड्स म्हणजे काय, पद्धती कशाच्या, विच प्रोव्हाइड फेवरेबल एन्व्हायरमेंट टू द क्रॉप्स फॉर हायर प्रोडक्टिव्हिटी. हेतू काय असतो आपला, तर हायर प्रोडक्टिव्हिटी म्हणजे जास्तीत जास्त उत्पादन क्षमता हा आपला हेतू असतो. तर याचं डेफिनेशन काय आहे, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स, काय, ब्रँच ऑफ ॲग्रिकल्चर सायन्स विच डील्स विथ दी मेथड्स, अशा पद्धतींसोबत ते डील करते जे काय प्रोव्हाइड करतं, फेवरेबल एन्व्हायरमेंट. कशासाठी तर क्रॉपसाठी हायर प्रोडक्टिव्हिटी. आपलं ॲग्रोनॉमीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं ध्येय असतं ते म्हणजे की आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन हे काढायचे, जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आहे. त्यामुळं अशा मेथड्स आपल्याला अभ्यास करायच्या ज्याच्यामधनं आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन मिळेल, आणि अशा आपल्याला फेवरेबल एन्व्हायरमेंट, जास्तीत जास्त उत्पादन आपल्याला कधी मिळेल, जेव्हा आपल्याला फेवरेबल एन्व्हायरमेंट असेल. फेवरेबल एन्व्हायरमेंट म्हणजे पाण्याची व्यवस्थित उपलब्धता, आवश्यक टेम्परेचर, आवश्यक पेस्टिसाइड्स किंवा बाकी सगळ्या पिकांना आवश्यक गोष्टी, हे जेव्हा चांगलं एन्व्हायरमेंट पिकांसाठी मिळेल तेव्हा जे आहे, तर तेव्हा आपली निश्चितच पिकांची उत्पादन क्षमता ही वाढणार आहे. सो त्या अनुषंगाने आहे. आता इंडियन ॲग्रिकल्चर जे आहे, तर ते प्रीडॉमिनंटली सबसिस्टन्स टाईप आहे. भारतीय शेती ही उदरनिर्वाह शेती असं सुद्धा म्हणलं जातं. म्हणजे काय, तर जे आपले शेतकरी बांधव आहेत, तर त्यांचा पूर्ण उदरनिर्वाह हा जो आहे, तर तो शेतीवरती अवलंबून आहे. त्यामुळं आपल्या शेतीला उदरनिर्वाह शेती असं सुद्धा म्हणतात. तरी आता बऱ्यापैकी आधुनिक शेती पद्धती आणि आधुनिक यंत्रे असतील, आधुनिक पद्धती असतील, यामुळे सबसिस्टन्स फार्मिंग कडनं आपण कमर्शियल म्हणजे व्यापारी तत्वावरती घेत आहोत. परंतु जे मेजॉरिटी आहे आपलं, जर पर हेक्टर म्हणजे पर कॅपिटल लँड होल्डिंग बघितलं तर ते कमी असल्यामुळं तितकं जास्त आपण व्यापारी तत्वावरती अजूनही शेती नाही, काही प्रमाणात आहे, परंतु पूर्णतः म्हणजे जास्त प्रमाण हे सबसिस्टन्स फार्मिंगचं आहे. आता यामध्ये आपण काही महत्त्वाच्या टर्म्स बघणार आहोत. जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं की आपण ॲग्रोनॉमीचा मिनिंग बघितला आहे आणि आता आपल्याला बघायचं इम्पॉर्टंट टर्म्स. तर पहिली टर्म आहे लीफ एरिया इंडेक्स. ही कोणी दिलेली कॉन्सेप्ट, तर वॉटसननी दिलेली. फार काय महत्त्वाचं नाही आहे, जस्ट फॉर द इन्फॉर्मेशन मी तुम्हाला ते लिहिलंय. आता लीफ एरियामध्येच त्याचं मिनिंग दडलेलं आहे. तर टोटल लीफ एरिया, आपल्या पानाचं जे क्षेत्रफळ आहे, सपोज हे जे पान आहे, ह्या पानाचं क्षेत्रफळ म्हणजे ह्याचा टोटल एरिया, तो डिवायडेड बाय काय, तर ग्राउंडचा एरिया म्हणजे खालची जी जमीन आहे त्या जमिनीचा एरिया, हे म्हणजे आपलं लीफ एरिया इंडेक्स. लीफ एरिया इंडेक्स म्हणजे काय, लीफ एरिया, ह्यालाच आपण जर लीफ एरिया म्हणजेच काय, टोटल लीफ एरिया अपॉन ग्राउंड एरिया, ह्याच मिनिंगमध्ये, ह्याच टर्ममध्ये त्याचं अर्धी डेफिनेशन ही दडलेली आहे. त्याच्यानंतर लँड इक्विव्हॅलंट रेशिओ, काय, लँड इक्विव्हॅलंट रेशिओ, रिलेटिव्ह लँड एरिया ऑक्युपाइड बाय सोल क्रॉप, this required to produce the yield to achieved in the intercropping. तर रिलेटिव्ह जो लँड एरिया आहे, रिलेटिव्ह लँड एरिया
एका सोल क्रॉपने म्हणजे एका क्रॉपने काय बघायचंय बघा, इल्ड ऑफ इंटरक्रॉपिंग. इंटरक्रॉपिंग मध्ये आपल्याकडे 2 क्रॉप असतात, म्हणजे हे एच आहे, एक क्रॉप आहे, बी एक क्रॉप आहे, आणि त्याचं इल्ड किती, हा सोल क्रॉप म्हणजे हा ए. 2 जर आपण इंटरक्रॉपिंग मध्ये पिकं घेतली असतील तर त्या 2 पिकांपासून आपल्याला किती उत्पादन मिळतंय हे वरती, आणि एकाच पिकापासून किती उत्पादन मिळतंय ते खाली. तर अशा पद्धतीचा जो रेशिओ आहे त्याला लँड इक्विव्हॅलंट रेशिओ असं म्हणतात. हे लँड इक्विव्हॅलंट रेशिओ महत्त्वाचा आहे, कारण आपल्याकडे सध्या आपण बघतो की इंटरक्रॉपिंग जे आहे तर ते इंटरक्रॉपिंग महत्त्वाचं म्हणजे आपण सजेस्ट करतो, कारण त्याचा दोन्ही पिकाला फायदा होतो. एक शॉक ॲब्सॉर्बर म्हणूनही ते कार्य करतं. तर त्यासाठी तर इल्ड जे इंटरक्रॉपिंगमध्ये मिळतं ते डिवायडेड बाय काय, की सोल क्रॉपचं जे इल्ड आहे ते, म्हणजे एकाच. आपण बघितले की सोल क्रॉप हे ए आहे आणि बी जे आहे ते इंटरक्रॉप आहे, म्हणजे सोल क्रॉप सोबत जे दुसरं क्रॉप आपण लावतो ते. जर एक पेक्षा हा जर रेशिओ जास्त असेल तर आपल्याला इंटरक्रॉपिंग बेनिफिशियल असतं. आणि 1.10 याचा अर्थ काय, तर मिक्सचर 10% मोर इल्ड देतं. 1.10 म्हणजे काय, तर आपल्याला इंटरक्रॉपिंग मध्ये सोल क्रॉपिंग पेक्षा 10% हे उत्पादन जास्त मिळतं. आता पुढची टर्म आपल्याला बघायची आहे ती म्हणजे क्रॉपिंग इंटेन्सिटी. बऱ्याच वेळा आपण ही टर्म वापरत असतो. आपली जी अशोक दलवाई कमिटी आहे, डबलिंग द फार्मर इन्कम, म्हणजे शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी, तर त्यामध्येही क्रॉपिंग इंटेन्सिटी वाढवणं हा एक आपला हेतू आहे. तर क्रॉपिंग इंटेन्सिटी म्हणजे काय, की पीक तीव्रता. पीक तीव्रता काय असते, टोटल क्रॉपिंग एरिया अपॉन नेट कल्टिवेटेड एरिया गुणिले 100, की एकूण जो क्रॉपिंग एरिया आहे, एकूण जो पिकांखालील जो एरिया आहे त्याचं डिवायडेड बाय काय, नेट कल्टिवेटेड एरिया. आणि जी भारताची क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे तर 135% एवढी आहे. तर टोटल कल्टिवेटेड एरिया अपॉन टोटल क्रॉपिंग एरिया अपॉन नेट कल्टिवेटेड एरिया, म्हणजे आपल्याकडे इंटेन्सिटी 100% पेक्षा जास्त आहे, जी किती आहे, 135% एवढी आहे. ही जी फिगर आहे 135%, तर हे लक्षात ठेवायची आहे. याच्यावरती प्रश्न येऊ शकतो की भारताची क्रॉपिंग इंटेन्सिटी किती आहे, 135% आहे. हे कसं आहे, तर टोटल जे क्रॉपिंग एरिया आहे तर तो म्हणजे नेट कल्टिवेटेड म्हणजे ॲक्च्युअल किती नेट आहे, परंतु नेट आहे त्याला वरती काय आहे, टोटल क्रॉपिंग एरिया. म्हणजे जरी आपल्याकडं शेत एवढंच असलं तरीही क्रॉपिंग इंटेन्सिटी आपली जास्त का असते, कारण आपण एकापेक्षा अधिक पिके ह्या एकाच त्या क्षेत्रावरती घेतो म्हणून. आता पुढचं आहे क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन. तर क्रॉप रोटेशन मध्ये काय असतं, की आपली ही जी शेत आहे, लँड आहे, तर ते फिक्स्ड आहे, आणि क्रॉप जे आहे तर ते रोटेट केलं जातं वर्षाकाठी, इयर आफ्टर इयर ऑन द सेम लँड. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, की जमीन तीच आहे परंतु क्रॉप हे वेगळं वेगळं. आपल्याला माहित आहे की आपण मोनोक्रॉपिंग असेल किंवा मोनोक्रॉपिंग मध्ये आपण एकच पीक दरवेळेस लावतो, तसं क्रॉप रोटेशन म्हणजे काय, की आपली जमीन तेवढीच आहे परंतु हे जे पीक आहे तर ते आपण सतत बदलत जातो. तर लँड ही फिक्स्ड आहे परंतु क्रॉप आहे तर ते आपण रोटेट करतो इयर आफ्टर इयर ऑन द सेम लँड. ऑन द सेम लँड. आफ्टर कल्टिवेशन ऑफ सिरियल्स शुड बी टेकन पल्स क्रॉप इन 1 इयर. आपण म्हणतो की कडधान्य पिके ही जी आहेत तर ही आपल्या नायट्रोजन स्थिरीकरणासाठी महत्त्वाची ठरतात. तर कडधान्य पिके ही आपल्या सिरियल क्रॉप म्हणजे अन्नधान्य पिकानंतर, तृणधान्य पिकानंतर घेतली पाहिजेत. तर त्यामुळे काय होतं, एक जमिनीचं बॅलन्स चांगल्या प्रकारे राहतो. त्यासाठी क्रॉप रोटेशन आपल्याकडे महत्त्वाचं आहे. तर सिरियल्स नंतर काय घेतलं पाहिजे, पल्स घेतलं पाहिजे एका वर्षामध्ये.
त्यामुळं काय होतं, सॉइलची फर्टिलिटी, म्हणजेच आपण फर्टिलिटी बघितलंय, मी सॉइल चॅप्टरमध्ये आपण फर्टिलिटी या टॉपिकवरती अभ्यास केलेला आहे. फर्टिलिटी मेंटेन होते आणि त्याची वाढतेही. चेक्स द सॉइल इरोजन, हे जे आपली जमिनीची धूप होते ती सुद्धा नियंत्रित होते. त्यानंतर कॉन्झर्व द मॉइश्चर, आपलं जे मॉइश्चर आहे तर ते सुद्धा कॉन्झर्व होतं. आता ही जी कडधान्य पिके असतात तर त्यांना कंपॅरेटिव्हली कमी इनपुट्स लागतात. त्यामुळं ही पिके घेतल्यामुळं आपल्या जमिनीची उत्पादन क्षमता वाढते. जे आपलं मॉइश्चर आहे, जी आर्द्रता आहे जमिनीमध्ये ती टिकून राहते. जमिनीची धूप कमी होते. त्यानंतर इन्सिडन्स ऑफ हार्मफुल पॅथोजन्स, म्हणजे आपल्या पिकांवरती जे रोग पसरविणारे वेगळे वेगळे पॅथोजन्स आहेत, इन्सेक्ट पेस्ट आहेत. इन्सेक्ट पेस्ट म्हणजे काय तर कीटके, कीटके, त्यानंतर निमॅटोड्स आणि वूड्स विच आर ॲसोसिएटेड विथ द पर्टिक्युलर क्रॉप, ते सुद्धा मॅनेज होतात. आपण बऱ्याच वेळा क्रॉप रोटेशन हे सायंटिफिकली कसं बरोबर आहे आणि ॲक्च्युली आपण क्रॉप रोटेशन आपल्या शेतामध्ये केलं पाहिजे, तीच पिके घेऊन आपली जी जमीन आहे तिची उत्पादन क्षमता, तिची फर्टिलिटी ही कमी होते. त्यामुळं फर्टिलिटी म्हणजे काय आहे तर सुपीकता ही कमी होते. त्यामुळं आपण वर्षामध्ये एक सिरियल क्रॉप आणि दुसरं आपण काय म्हणतो पल्स क्रॉप हे घेतलं पाहिजे. त्यामुळं एक फर्टिलिटी आणि राहते, सॉइल इरोजन चेक होतं, मॉइश्चर कॉन्झर्व होतं, अशा गोष्टी होतात. आता आपल्याला क्रॉप रोटेशन इंटेन्सिटी बघायची आहे. क्रॉप रोटेशन इंटेन्सिटी म्हणजे काय असतं तर नंबर ऑफ क्रॉप्स इन क्रॉप रोटेशन, म्हणजे किती क्रॉप्स आहेत क्रॉप रोटेशनची डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स इन क्रॉप रोटेशन गुणिले 100. नंबर ऑफ क्रॉप्स इन क्रॉप रोटेशन, किती क्रॉप्स आहेत क्रॉप रोटेशन मध्ये, त्याला डिवायडेड बाय नंबर ऑफ इयर्स, किती वर्ष आहेत क्रॉप रोटेशन मध्ये, त्याला म्हणतात क्रॉप रोटेशन इंटेन्सिटी. क्रॉप रोटेशन फॉर 1 इयर राईस पी 200%, फॉर 2 इयर्स ग्राउंडनट, व्हीट, शुगरकेन 150%, 3 इयरसाठी पोटॅटो, त्याच्यानंतर शुगरकेन ते 166. अशा पद्धतीची आपली क्रॉपिंग इंटेन्सिटी आहे. एकच वर्ष आहे त्यामुळं 200% होते. किती क्रॉप्स, नंबर ऑफ क्रॉप्स इन क्रॉप रोटेशन, आता किती आहेत हे 2 आहेत, राईट, 2 क्रॉप आहेत, एक राईस आहे आणि एक पी आहे, डिवायडेड बाय वर्ष किती आहे, एकच वर्ष आहे, गुणिले 100, म्हणजे हे किती आलं 200. सो असं आपल्याला काढायचे. आता त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं पीक पद्धती जे आहे तर इट रेफर्स टू क्रॉपिंग पॅटर्न्स, म्हणजेच क्रॉपिंग पॅटर्न्स used on the farm and their interaction with the farm resources. क्रॉपिंग पॅटर्न्स जे आपण यूज करतो फार्मवरती, म्हणजे आपल्या शेतावरती, आणि त्याचं इंटरॅक्शन कशासोबत होतं, फार्म रिसोर्सेस सोबत, असोसिएटेड विथ फार्म एंटरप्राइजेस अँड अवेलेबल कंपोनंट टेक्नॉलॉजी. म्हणजे आपल्याकडं जेही निविष्ठा, जेही इनपुट्स उपलब्ध आहेत त्यानुसार आपण जी पिके घेतो त्याला आपण क्रॉपिंग सिस्टीम असं म्हणतो. आता हार्वेस्टिंग इंडेक्स म्हणजे काय तर इफिशियंट युटिलायझेशन ऑर assimilation of carbon dioxide in the form of photosynthesis is expressed in terms of harvesting index. त्यालाच कोएफिशियंट ऑफ इफेक्टिव्हनेस असं म्हणतात, की म्हणजे आपण फोटोसिंथेसिसच्या थ्रू किती अन्न तयार केलं हे ॲक्च्युली हार्वेस्टिंग इंडेक्स असतं. इकॉनॉमिक यील्ड अपॉन बायोलॉजिकल यील्ड गुणिले 100, हे पार्टिशनिंग कोएफिशियंट जे आहे तर त्याच्यासारखंच असतं. तर इफिशियंट युटिलायझेशन ऑर ॲसिमिलेशन म्हणजेच काय तर आपलं प्रकाश संश्लेषण जे झालंय त्यामुळं
किती ॲसिम्युलेशन झालंय, किती युटिलायझेशन झालंय, तर ते आपण ह्याच्यामध्ये लिहितो, काढतो. आता कोएफिशियंट ऑफ इफेक्टिव्हनेस, तर सिंक अपॉन सोर्स. सिंक म्हणजे काय, जिथे ॲक्युम्युलेट झालंय. वेअर फोटोसिंथेसिस ॲक्युम्युलेट्स म्हणजेच काय, अन्न जिथे तयार केलेलं आहे तिथे. जनरली ग्रेन म्हणजे काय, तर आपल्या पिकाचा जो ग्रेन आहे तर तिथे आपलं अन्न हे फोटोसिंथेसिस झालेलं असतं, ॲक्युम्युलेट झालेलं असतं, तिथे ग्रेन असतं. आणि मे बी एक्सेप्शन, एक्सेप्ट फक्त की काही काही एक्सेप्शन आहेत, जसं की आपलं जे बटाटा आहे तर त्या बटाट्यामध्ये स्टेममध्ये होतं. शुगर बीट जे आहे त्याच्यात रूट्समध्ये होतं. त्यानंतर पालकमध्ये पानांमध्ये होतं. अशा पद्धतीचं अन्न जे साठवलं जातं तर ते वेगळ्या वेगळ्या पिकांमध्ये वेगळं वेगळं आहे. जसं की पोटॅटोमध्ये स्टेम आहे, पालकमध्ये पालकाची पानं आहेत, शुगर बीटमध्ये रूट्स आहेत. आणि सोर्स म्हणजे काय, तर जिथे फोटोसिंथेसिस ऑकर होतं. आपल्याला माहिती आहे जनरली कुठे ऑकर होतं, पानामध्ये होतं. आता त्यानंतर सोरगम सिकनेस, हे ऍक्च्युली तर सिकनेस आहे, एक्स्ट्रीमली सॉरी, सोरगम सिकनेस. तर स्टबल ऑफ सोरगम म्हणजे आपली जी ज्वारी असते तर ज्वारीचे जे स्टबल्स असतात तर त्यांना खूप वेळ लागतो डिकम्पोज व्हायला. आणि कारण त्यांचा जो CN रेशिओ आहे तर तो CN रेशिओ वाईड असतो. त्यामुळं ड्युरिंग द प्रोसेस ऑफ डिकम्पोजिशन नायट्रोजन गेट्स ब्लॉक or temporarily immobilized, affecting the growth of succeeding crops by showing carbon nitrogen symptoms due to wide CN ratio of sorghum residue. To reduce the effect 25% more fertilizer आपण हे करतो. तर यांचं असं म्हणणं आहे की आपली जी ज्वारी आहे तर त्या ज्वारीमधला जो CN रेशो, कार्बन टू नायट्रोजन रेशो हा जास्त होत जातो. त्यामुळे आपल्याला काय करायला लागतं, कारण की आपलं ते ज्वारीचे जे रिसिड्युअल्स असतात जे उरलेले आहेत तर त्यांचं डिकम्पोजिशन होण्यासाठी वापरला जातो. त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा 25% नायट्रोजन हा आपल्याला द्यावा लागतो. तर यालाच आपण सोरगम सिकनेस असं म्हणतात. त्यानंतर आपण आता दुसऱ्या काही टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत, ज्याच्यामध्ये पहिला आहे एरेबल क्रॉप्स. काय आहे, एरेबल क्रॉप्स. एरेबल क्रॉप्स ही याचा अर्थ काय आहे की क्रॉप्स विच रिक्वायर प्रिपरेटरी टिलेज. एरेबल म्हणजे की ही जे क्रॉप्स असतात, ही जे आपले पिके आहेत यांना भुसभुशीत माती लागते. काय लागते, भुसभुशीत माती लागते. त्यामुळे भुसभुशीत माती कशामुळे होतं, तर आपण जे टिलेज ऑपरेशन करतो, जी मशागतीची कामं करतो त्यामुळे ती भुसभुशीत माती लागते. तर असे कोणते कोणते पिके आहेत, तर पोटॅटो म्हणजे बटाटा, टोबॅको तंबाखू, राईस भात, शुगर केन आणि मेज, अशा पिकांना आपल्याला प्रिपरेटरी टिलेज लागतं. याला काय म्हणतात, एरेबल क्रॉप्स असं म्हणतात. त्यानंतर दुसरं आहे ॲली क्रॉप्स. काय आहे, ॲली क्रॉप्स. क्रॉप्स सच ॲज स्वीट पोटॅटो म्हणजे काय, रताळे, उडीद, टर्मेरिक म्हणजे हळद, जिंजर आर ग्रोन इन द पॅसेज फॉर्म बाय द रोज ऑफ क्युक्युलिप्टस सुबाबुळ आणि कसिया, मेनली टू हॅस्टन द सॉइल fertility restoration, enhance the soil productivity and reduce the soil erosion. ॲली क्रॉप्स म्हणजे काय, तसं इंटरक्रॉपिंग आहे तसंच ॲली क्रॉपिंग आहे की आपण हे जे आहे हे युकलिप्टस असेल, सुबाबूळ असेल, कॅसिया असेल तर त्यांच्यासोबत ही पिके आपण लावतो. कोणती कोणती, रताळी, हळद आणि आले, अशा प्रकारे. तर त्यामुळं आपण बघितलेत की आपल्याला कोणते कोणते फायदे होतात. तर फायद्यांमध्ये सॉइल फर्टिलिटी वाढते, रिस्टोरेशन होते, त्यानंतर सॉइलची प्रोडक्टिव्हिटी आणि नंतर सॉइलचं इरोजन. आता पुढचं आपल्याला टर्मिनॉलॉजी बघायची आहे ती म्हणजे ऑगमेंटिंग क्रॉप्स. काय आहे,
ऑगमेंटिंग क्रॉप्स असं आहे. तर ऑगमेंटिंग क्रॉप्स जे आहेत तर ते ऑगमेंटिंग म्हणजे ऑगमेंटचा अर्थच काय होतो की सप्लिमेंट करणे. मेन क्रॉप असेल म्हणजे एक मेन जे पीक आहे आणि ते मेन पिकाला जे सप्लिमेंट करतं तर ते आहे आपलं ऑगमेंटिंग क्रॉप. सोविंग ऑफ मस्टार्ड त्याचं एक्झाम्पल काय आहे तर मस्टार्डला सो करणं विथ द बरसीम और ल्युसर्न टू गेट द हायर यील्ड इन द फर्स्ट कटिंग. मोहरीचं जे पीक आहे तर ते मोहरीचं पीक आपण कशासोबत लावलं पाहिजे, बरसीम और ल्युसन यासोबत लावलं पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्याला हायर यील्ड मिळेल. आता ॲव्हेन्यू क्रॉप काय आहे तर हे जे ॲव्हेन्यू क्रॉप्स आहेत तर ते अलॉंग द फार्म रोड, आपला जो शेताला रस्ता जातोय तर त्या शेताला रस्ता जाताना आपण ते करतो, एक फेन्सिंग म्हणून ते कार्य करतात. फेन्सिंग म्हणजे काय तर कुंपणासारखं. अरहर, सिसल आणि ग्लायरिसिडिया, सिसळ, अरहर आणि ग्लायरिसिडिया. आता शेताला जाणारा जो रस्ता आहे तर त्या रस्त्यावरती आपण एक कुंपणासारखी जी झाडं लावतो त्याला ॲव्हेन्यू क्रॉप असे म्हणतात. काय म्हणतात? ॲव्हेन्यू क्रॉप. आता कॅश क्रॉप सगळ्यांना माहीतच आहे, तरीही आपण रिवाइज करूया की जी पिके आपण सेलसाठी म्हणजे विक्री करता लावतो, स्वतः तेवढं काही खात नाही. आता ज्यूट असेल, ज्यूट आपण स्वतः वापरतो का? नाही. कॉटन असेल, टोबॅको असेल, शुगर केन असेल तर हे कॅश क्रॉप आहेत. हार्ड कॅश. काय? हार्ड कॅश. त्यानंतर कॅच क्रॉप. कॅश आणि कॅच हे दोन वेगवेगळी आहेत बरं का. आता कॅश क्रॉप बघितलं की जे आपण विक्रीसाठी स्पेशली जी पिके घेतली जातात त्यामध्ये आहे आपलं शुगर केन, कॉटन, ज्यूट आणि टोबॅको. तर ही पिके विक्रीसाठी स्पेशली घेतली जातात, आपण स्वतः ती यूज करत नाहीत. तर त्यामुळं त्यांना, आणि आपल्याला अगोदर कसं मनी जो होता तो कॅशच्या ह्याच्यामध्ये मिळायचा, आता सगळं ऑनलाईन झालंय त्यामुळं ही जी कॅश कॉन्सेप्ट आहे ती थोडी आउटडेटेडच झाली असं म्हणता येईल. त्यानंतर कॅच क्रॉप. काय आहे? कॅच क्रॉप. तर कॅच क्रॉप आर ग्रोन ॲज अ सबस्टिट्यूट फॉर मेन क्रॉप. हे काय आहे? एक मेन क्रॉपसाठी सबस्टिट्यूट आहे. द फेल्ड ऑन द अकाउंट ऑफ अनफेवरेबल कंडिशन. जर आपलं मेन क्रॉप फेल झालं, होतं कधी कधी, आता काही एक नॅचरल कॅलॅमिटीज असतील किंवा लक्ष दिलं गेलं नसेल त्या मेन पिकाला तर ते फेल होतं. तर ते फेल झाल्यानंतर जे आपण सबस्टिट्यूट लावतो तर ते आहे कॅच क्रॉप. दे आर ऑफ व्हेरी शॉर्ट ड्युरेशन, कमी कालावधीचं असतात, क्विक ग्रोईंग असतात, कारली हार्वेस्टेबल असतात आणि युजेबल असतात ॲट एनी टाईम. मूग, उडीद, कावपी, ओनियन अशा पद्धतीचे आहेत. तर हे जे कॅच क्रॉप आहेत तर हे कॅच क्रॉप सबस्टिट्यूट असतात मेन क्रॉपसाठी. जेव्हा आपलं जे मेन क्रॉप्स आहेत तर ते अनफेवरेबल कंडिशनमुळं वाया जातात, तेव्हा आपण हे कॅच क्रॉप घेतो. तर हे जे कॅच क्रॉप असतात एकतर त्यांचं ड्युरेशन शॉर्ट असतं, कारण ऑलरेडीच आपलं मेन क्रॉप जे आहे ते फेल झालेलं आहे, त्यामुळे त्याला सबस्टिट्यूट असल्यामुळं ते सीझन कंप्लीट होईपर्यंत हे क्रॉप कंप्लीट झालं पाहिजे. त्यासाठी ते शॉर्ट ड्युरेशनचे असतात, पटकन क्विक ग्रोईंग असतात. त्यानंतर अर्ली हार्वेस्टेबल. कसे आहे? अर्ली हार्वेस्टेबल असतात आणि युजेबल पण असतात कधीही. तर ते काय काय आहेत? मूग, उडीद, कावपी आणि त्यानंतर ओनियन. कोल क्रॉप्स. आता कोणते क्रॉप्स आहेत? कोल क्रॉप्स आहेत. तर कोल क्रॉप म्हणजे काय तर कोल्ड. कसं आहे? को फॉर कोल्ड. तर कोल्ड वेदर जे आहे तर ते कोल्ड वेदर क्रॉप्स बिलॉंगिंग आहेत. क्रुसिफेरा ह्या फॅमिलीला बिलॉंग करतात आणि ते कॅपेबल ऑफ विथस्टँडिंग कन्सिडरेबल फ्रॉस्ट. अशी पिके जे की थंड वातावरणामध्ये येऊ शकतात
आणि क्रुसिफेरा ही फॅमिलीमध्ये इन्क्ल्यूड असतात. तर अशी पिके असतात कोल क्रॉप्स. कोल क्रॉप्समध्ये काय काय येतं तर कॅबेज येतं, त्यानंतर कॉलीफ्लॉवर येतं, स्प्राउट्स येतं. कॅबेज म्हणजे काय, कोबी, फ्लॉवर ह्यांना फ्रॉस्ट जरी असेल, त्यांना जरी आपण म्हणू शकतो की फ्रॉस्ट कंडिशन आल्या तरी सुद्धा ते विथस्टँड करू शकतात. अशा पद्धतीची पिके म्हणजे कोल क्रॉप्स. आता पुढचे आहेत कव्हर क्रॉप्स किंवा त्यांनाच मल्च क्रॉप असंही म्हणतात. कव्हर क्रॉप्स किंवा मल्च क्रॉप्स. These crops are mainly grown to cover the soil and reduce the soil moisture. मल्चिंग आपण बघितलंय, मल्चिंगमध्ये आपण ते सॉइल अँड वॉटर कॉन्झर्वेशन मेजरमध्येच मल्चिंगचे वेगळे वेगळे प्रकार बघितले, ज्यामध्ये आपण प्लॅस्टिक मल्चिंग असेल, व्हेजिटेटिव्ह कव्हरचं मल्चिंग असेल. तर आपलं हे कव्हर क्रॉप याचाच अर्थ हे जे मल्चिंग आहे ते आपलं क्रॉपचं आहे, व्हेजिटेटिव्ह प्रकारचं आहे. तर यामध्ये कव्हर, सॉइलला कव्हर करण्यासाठी, आपल्या मातीला कव्हर करण्यासाठी हे क्रॉप्स आहेत. आणि सॉइल मॉइश्चर हे सुद्धा रिड्यूस करतात आणि इरोजनही रिड्यूस करतात बाय विंड अँड वॉटर. काय काय आहे, लोबिया आहे, ग्राउंडनट आहे, उडीद आहे आणि स्वीट पोटॅटो आहेत. असे जे हे क्रॉप्स आहेत तर त्यांना आपण कव्हर क्रॉप म्हणून वापरू शकतो. आता पुढचे आहेत कॉम्प्लिमेंटरी क्रॉप्स. अर्थच आहे काय कॉम्प्लिमेंटरी, तर त्यामुळं काय एकमेकांना ते बेनिफिट देणारे आहेत. तर इन दिस क्रॉपिंग क्रॉप इज बेनिफिटेड बाय इच अदर बाय इंटरक्रॉपिंग, म्हणजे एकमेकांना फायदा झालेला आहे. बऱ्याच वेळा आपल्या ग्रुपमध्ये सुद्धा काही काही जण कॉम्प्लिमेंटरी असतात, तर त्यामध्ये कसं असतं की एकमेकांना त्यांचा फायदा होतो. एखाद्याचं मॅथ्स चांगलं असेल, एखाद्याचं हिस्ट्री चांगलं असेल, तर ते दोघं एकमेकांना कॉम्प्लिमेंट करतात. म्हणजे हा मॅथ्सवाला याला हिस्ट्री शिकवतो, हिस्ट्रीवाला ह्याला मॅथ्स शिकवतो, असं म्हणजे व्हाईस वर्सा असं आहे. तर जवार आणि लोबिया हे कॉम्प्लिमेंटरी आहेत. जवार जे आहे तर त्याला नायट्रोजन मिळतो कशापासनं, लोबियापासनं. आणि लोबियाला काय लागतो, सपोर्ट मिळतो जवारपासनं. तर जवार आणि लोबिया हे जे दोन पिकं आहेत तर ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी आहेत. जवारला काय मिळतो, नायट्रोजन मिळतो आणि लोबियाला सपोर्ट मिळतो. आता पुढचे आहे ले क्रॉप्स. सच क्रॉप्स आर ग्रोन. ले क्रॉप्स म्हणजे काय असतात तर ग्रेझिंगसाठी, म्हणजे जनावरांच्या चाऱ्यासाठी असतात. ऑर हार्वेस्टिंग फॉर इमिडिएट और फ्युचर फीडिंग टू लाईव्हस्टॉक. आपली जी लाईव्हस्टॉक्स आहे, आपली जे पशुपालनामधले जे आपले जनावरं आहेत तर त्यांना फ्युचरमध्ये फीड करण्यासाठी जी आपण पिके लावतो त्यांना ले क्रॉप असं म्हणतात. लगेच किंवा फ्युचर दोन्हीसाठी हे उपयोगाचे असतात. मस्टार्ड आणि बरसीम असे त्याचे एक्झाम्पल आहेत. एक्झाम्पल लक्षात ठेवा, एक्झाम्पल महत्त्वाचे आहेत. आता पुढचं क्रॉप आहे ते म्हणजे नर्स क्रॉप. कोणता आहे, नर्स क्रॉप. नर्स क्रॉप म्हणजे काय असतं की दीज क्रॉप्स आर नरिश्ड अदर क्रॉप्स बाय प्रोव्हाइडिंग शेड अँड ऍक्टिंग काय क्लाइंबिंग स्टिक्स. हे जे क्रॉप्स आहेत तर हे काय प्रोव्हाइड करतात, सावली प्रोव्हाइड करतात आणि ऍक्टिंग ॲज अ क्लाइंबिंग स्टिक्स. एक्झाम्पल काय, मस्टर्ड इन द पीस अँड जवार अ काउपी. तर हे पिके एकमेकांना शेड प्रोव्हाइड करतात, क्लाइंबिंग सपोर्ट प्रोव्हाइड करतात. ह्यांना नर्स क्रॉप म्हणतात. त्यानंतर पेअर्ड रो क्रॉपिंग. Each third row is removed or growing of crops in paired row is called as paired row cropping. कशासाठी सुटेबल आहे, ड्रायलँडसाठी आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे, कॉन्झर्व द मॉइश्चर. पेअर्ड रो क्रॉपिंग मध्ये काय असतं की जी तिसरी रो आहे तर ती तिसरी रो ही रिमूव्ह केली जाते
ऑर ग्रोविंग ऑफ क्रॉप्स इन पेयर्ड रो. पेयर्ड रो मध्ये आपण क्रॉप्स ग्रो करतो आणि स्पेशली जिथे आपल्या पावसाची कमी आहे, ड्रायलँड प्रकारचं ॲग्रिकल्चर आहे, तर अशा ठिकाणी आपण हे क्रॉप अशा पद्धतीचं पेयर्ड रो क्रॉपिंग करतो. आता रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स. रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स म्हणजे त्याच्यावरती कळतंय का? रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स याच्यावरूनच कळतंय की म्हणजे शब्दामध्येच आहे की काहीतरी रिस्टोरेशन करताय. तर कशाचं रिस्टोरेशन करताय? तर सच क्रॉप्स प्रोव्हाइड अ गुड हार्वेस्ट. काय करतात? गुड हार्वेस्ट प्रोव्हाइड करतात, म्हणजे चांगल्या प्रकारचं हार्वेस्ट अलॉंग विथ एनरिचमेंट और रिस्टोरेशन ऑफ और ॲम्युलरेशन ऑफ अ सॉइल. म्हणजे एक चांगलं आपल्याला इल्ड हार्वेस्ट प्रोव्हाइड करतं, प्लस आपल्या सॉइलचं रिस्टोरेशन आणि ॲमेल्युरेशनही होतं. आपली जी माती आहे तिचं सुद्धा ॲमेल्युरेशन आणि रिस्टोरेशन होतं अशा प्रकारच्या रिस्टोरेटिव्ह क्रॉप्समुळे. की ते कोणते असतात? तर लेग्युम्स. आपण इवन लेग्युम्स हे जे क्रॉप्स आहेत खूप महत्त्वाचे क्रॉप्स आहेत. आपण आत्तापर्यंत बघितले की ते कशा प्रकारे इंटरक्रॉपिंग केलं पाहिजे, क्रॉप रोटेशनमध्ये घेतले पाहिजे. तसंच रिस्टोरेटिव्ह क्रॉप्स म्हणूनही ते ॲक्ट करतात. आता हे स्कीप क्रॉपिंग. काय आहे? स्कीप क्रॉपिंग. स्कीप क्रॉपिंगमध्ये अ लाईन इज लेफ्ट अनसोन. स्किप म्हणजे काय? तर स्किप करायची. आता सपोज रेग्युलर सिरीज असेल, इथे क्रॉप्स असेल, इथे क्रॉप्स असेल, इथे क्रॉप्स असेल, तर ही जी लाईन आहे आता ही मधली ही स्किप करायची, तर त्याला म्हणतात स्किप क्रॉपिंग. त्या शब्दामध्येच मिनिंग आहे. स्किप म्हणजे काय? तर स्किप क्रॉपिंग म्हणजे एक रो स्किप करायची. पण काय स्किप करायची? तर रो स्किप करायची. हे लक्षात ठेवा, रो स्किप करायची. त्यानंतर स्मोदर क्रॉप्स. स्मोदर क्रॉप्स काय असतात? तर लार्ज कॅनॉपी प्रोव्हाइड करतात. कॅनॉपी म्हणजे काय? तर त्या क्रॉपचा मोठा असा एरिया. क्विक ग्रोईंग असतात, म्हणजे पटकन हे ग्रो होतात, त्यांना ती तशी ॲबिलिटी असते. अशी कोणते क्रॉप्स असतात? तर काउपी आहे, मस्टर्ड आहे आणि जवार आहे. यांना स्मोदर क्रॉपिंग असं म्हणतात. तर ते पटकन ग्रो होतात, त्यानंतर लार्ज कॅनॉपी प्रोव्हाइड करतात. आता ट्रॅप क्रॉप और डिकॉय क्रॉप. काय आहे? ट्रॅप क्रॉप. ट्रॅप वरूनच दिसते की काहीतरी ट्रॅप करत असतील. तर काय ट्रॅप करत असतील हे बघायचंय. तर ग्रोन ऑन द बाउंड्री ऑफ फील्ड. आपलं जे हे असं शेत आहे, सपोज हे असं शेत आहे, तर याच्या बाउंड्रीज आहे, तर या बाउंड्रीज वरती हे आपण ग्रो करतो. आणि कशासाठी करतात? तर इन्सेक्ट्स आणि पेस्ट्स जे आहेत त्यांना अट्रॅक्ट करण्यासाठी. अँड सॉइल बॉर्न हार्मफुल बायोटिक एजंट्स. कोणते? पॅरासाइट्स, वीड्स एक्सेट्रा, ते पण ट्रॅप होतात. सोलॅनसी जी प्लांट्स आहेत, सोलॅनसी फॅमिलीमधले, तर त्या प्लांट्समुळे एकतर इन्सेक्ट्स, पेस्ट हे पण ट्रॅप होतात आणि पॅरासिटिक वीड्स जे असतात वेगळ्या वेगळ्या प्रकारचे, जे आपल्या पिकांना हार्मफुल असतात, ते सुद्धा ट्रॅप केले जातात. त्यामुळे त्यांना ट्रॅप किंवा डिकॉय क्रॉप्स असं म्हणतात. यानंतर सिलेज क्रॉप्स. सिलेज क्रॉप्स जे आहेत तर ते क्रॉप्स आपण ग्रो करतो कशासाठी? प्रिझर्व इन द पिट्स. पिट्स म्हणजे काय? तर एक खड्डा. एखाद्या खड्ड्यामध्ये ते आपल्याला प्रिझर्व करण्यासाठी आपण त्यांना ग्रो करतो. पण कोणत्या कंडिशनमध्ये? तर सक्युलंट कंडिशनमध्ये. कोणत्या प्रोसेसने? तर नॅचरल फर्मेंटेशन किंवा ॲसिडिफिकेशन फॉर फीडिंग लाईव्हस्टॉक ड्युरिंग द लीन मंथ और ऑफ सीझन. सिलेज क्रॉप हे अशा पद्धतीचे क्रॉप्स आहेत ज्यांना आपण सक्युलंट कंडिशनमध्ये एका खड्ड्यामध्ये टाकतो आणि मग त्याचं फर्मेंटेशन होतं.
आणि असं फर्मेंटेशन जेव्हा घडवून आणतो आपण, तेव्हा आपल्याकडं आपल्या पशूंसाठी जो लाईव्हस्टॉक चारा संपलेला असतो त्यावेळेस आपण हे वापरू शकतो. असं म्हणजे सिलेज. त्यानंतर मिक्स्ड फार्मिंग, इंटिग्रेटेड फार्मिंग, मिक्स्ड क्रॉपिंग, मिक्स्ड फार्मिंग. आता त्यातलं मिक्स्ड फार्मिंग बघायचंय. यामध्ये काय असतं, ही एक सिस्टीम ऑफ फार्मिंग असते. कुठे? ऑन अ पर्टिक्युलर कुठल्याही फार्मवरती काय काय असतं त्याच्यामध्ये? क्रॉप प्रोडक्शन म्हणजे पिकाचं उत्पादन होतं, लाईव्हस्टॉक, पोल्ट्री, फिशरी, त्यानंतर बी किपिंग, sustaining and satisfying many needs of the farmer as possible. मिक्स्ड फार्मिंग, आजकाल आपण बघतो की मिक्स्ड फार्मिंग म्हणजे काय? मिश्र शेती. काय? मिश्र शेती. तर मिश्र शेतीमध्ये काय होतं, पिकांचं तर उत्पादन होतंच, परंतु पिकांच्या उत्पादनासोबत जे लाईव्हस्टॉक आहे त्याचं प्रोडक्शन, कोंबडीचं, पोल्ट्रीचं, कुक्कुटपालन होतं, मत्स्यपालन होतं, मधुमक्षिका पालन होतं. अशा प्रकारचं एक आपण म्हणू शकतो की सस्टेनेबल मॉडेल असतं. त्यामुळे आपल्या शेतकऱ्यांच्या वेगळ्या वेगळ्या गरजा ह्या भागल्या जातात. आता पुढचं आहे क्रॉप रोटेशन. क्रॉप रोटेशन म्हणजे काय, तर आपण ऑलरेडी बघितलंय तरी पुन्हा एकदा रिवाइज म्हणून बघूया. सिक्वेन्स ऑफ क्रॉप्स ग्रोन इन द सेम लँड इन रिकरिंग सक्सेसिव्ह. म्हणजे एक झाल्यानंतर एक असं कोणतं, आता हे एक तर कॉटन केलं, त्याच्यानंतर कोणतं लेग्युम केलं, त्याच्यानंतर कोणतं केलं, ऑइल सीड केलं. अशा पद्धतीने जे आपण एका पाठोमाग एक पीक घेतो त्याला आपण क्रॉप रोटेशन असं म्हणतो. आता त्यानंतर आहे मोनोक्रॉपिंग. मोनोक्रॉपिंग, त्या मोनोक्रॉपिंग त्या अर्थमध्येच आहे की मोनो म्हणजे एकाच प्रकारचं. तर ग्रोईंग ऑफ ओनली वन क्रॉप ऑन पीस ऑफ लँड इयर आफ्टर इयर. जसं की आपल्याला माहिती सोयाबीन, कॉटन, शुगर केन यांचं मोनोक्रॉपिंग झाले आणि मोनोक्रॉपिंग झाल्यामुळेच जमिनी खराब होतात. वर्षानुवर्ष एकच पीक लावणं, तेच पीक परत परत घेणं, याला आपण मोनोक्रॉपिंग असं म्हणतो. एकच पीक सारखं सारखं घेणं, तेच तेच घेणं, त्याला आपण मोनोक्रॉपिंग असं म्हणतो. त्यानंतर आहे मल्टिपल क्रॉपिंग. मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय असतं, तर ग्रोईंग, आता ह्या ज्या डेफिनेशन आहेत थोड्या थोड्या डिफरंट आहेत, ते लक्षात घ्या की काय काय वेगळं वेगळं आहे. तर ग्रोईंग 2 or more क्रॉप्स ऑन द सेम पीस ऑफ लँड इन 1 calendar year. एका वर्षामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके एकाच त्या आपल्या शेतावरती घेणं, त्याला आपण मल्टिपल क्रॉप्स असं म्हणतात. त्याच्यामध्ये 3 आहेत, इंटरक्रॉपिंग आहे, मिक्स्ड क्रॉपिंग आहे आणि सिक्वेन्स क्रॉपिंग असं आहे. मल्टिपल क्रॉपिंगमध्ये 3 पद्धती येतात. इंटरक्रॉपिंग आपण बघितलंय की 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके एकाच वेळी लावणं ऑन द सेम पीस ऑफ लँड विथ डिफाईन रो पॅटर्न. एक इंटरक्रॉपिंग आणि मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये थोडा फरक आहे, आपल्याला बघायचंय. मल्टिपल क्रॉपिंग मध्येच आपण बघितलं, सिक्वेन्स क्रॉपिंग म्हणजेच रिले क्रॉपिंग असतं. तर एक डिफाईन जी रो पॅटर्न असतो, रो पॅटर्न डिफाईन म्हणजे काय, तर एक निश्चित रो पॅटर्न जो असतो त्याच्यामध्ये आपण 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके लावतो. ग्रोविंग 2 or more क्रॉप सायमल्टेनियसली म्हणजे एकाच वेळी. आता मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये काय असतं की ग्रोविंग 2 or more क्रॉप सायमल्टेनियसली इंटरमिंगल्ड विदाउट एनी रो पॅटर्न. म्हणजे आता मी इथे एक्झाम्पल दिलं, इंटरक्रॉपिंग जे आहे तर इथे ह्या अशा आपल्या रोज आहेत, आणि हे दुसरं क्रॉप आहे, परत हे पहिलं क्रॉप. अशा पद्धतीने एक डिफाईन्ड रोज असतात. म्हणजे एक
एक त्याच्यामध्ये व्यवस्थित असा निश्चित पॅटर्न असतो. त्याच्याच उलट मिक्स्ड म्हणजे काय असतं की हे असं, त्यानंतर लगेच हे असं, हे असं, म्हणजे हे कशाही पद्धतीने असा डिफाईन रो पॅटर्न असतो, एकमेकांमध्ये इंटरमिंगल झालेले असतात. अशा पद्धतीचं जे आहे तर ते क्रॉपिंग आहे. हे विदाऊट काय असं रो पॅटर्न वगैरे असं काहीही नसतो, यालाच आपण मिक्स्ड क्रॉपिंग असं म्हणतो. आता बऱ्याच वेळा तुम्हाला इंटर क्रॉपिंग, मिक्स्ड क्रॉपिंग हे शब्द तुम्ही वापरले असतील, पण आता तुम्हाला त्याचा एक्झॅक्ट जो अर्थ आहे तर लक्षात ठेवा. रो जे आहे, रो पॅटर्न वरून आपण ते व्यवस्थित सांगू शकतो की जर व्यवस्थित डिफाईन रो पॅटर्न असेल तर तो आहे इंटरक्रॉपिंग, आणि जर इंटरमिंगल्ड असेल, काहीच रो पॅटर्न नाहीये, त्याला म्हणतात मिक्स्ड क्रॉपिंग. त्यानंतर सिक्वेन्स क्रॉपिंग हे एक आहे, जे की आपण मल्टिपल क्रॉपिंगमध्ये 3 प्रकार बघितले. त्यामध्ये तर 2 किंवा त्यापेक्षा जास्त क्रॉप्स इन सिक्वेन्स म्हणजे एका पाठोपाठ एक, एकाच पीस ऑफ लँड वरती एका वर्षामध्ये आपण लावणे, याला सिक्वेन्स क्रॉपिंग असं म्हणतात. मल्टिपल क्रॉपिंग जे आहे तर मल्टिपल क्रॉपिंग म्हणजे काय, 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके एकाच जमिनीच्या तुकड्यावरती लावणे आणि एका वर्षामध्ये. तर त्याच्यामध्ये आपण 3 प्रकार बघितले. पहिलं इंटरक्रॉपिंग, जिथे काय डिफिनाइट रो पॅटर्न जे असतात त्यामध्ये आपण पिके लावतो. 2 किंवा त्यापेक्षा जास्त पिके एक डिफाईन रो पॅटर्न मध्ये आपण लावतो. आणि मिक्स्ड क्रॉपिंग मध्ये आपण जी पिके आहेत तर ती पिके एकमेकांमध्ये मिक्स्ड पद्धतीने लावतो, आणि त्याला आपण म्हणू शकतो की त्याला काही डेफिनेट रो पॅटर्न नसतो, विदाऊट एनी रो पॅटर्न. तर त्याच्यानंतर तिसरं सिक्वेन्स क्रॉपिंग, ज्याच्यामध्ये एका पाठोमाग एक आपण पिके लावतो सिक्वेन्समध्ये एकाच पीस ऑफ लँड वरती. त्यानंतर रिले फार्मिंग मध्ये ग्रोविंग अ सेकंड क्रॉप बिटवीन द रोज ऑफ मेन क्रॉप विच इज रिले फार्मिंग, नॉट क्रॉपिंग. रिले फार्मिंग मध्ये काय होतं की दुसरं जे पीक आहे तर ते बिटवीन द रोज ऑफ मेन क्रॉप विच इज रेडी टू हार्वेस्ट शॉर्टली. आता हे जे आपलं आहे हे मेन क्रॉप आहे. ओके, हे मेन क्रॉप आहे. ह्याच्यात 2 अशा रोज आहेत. तर ह्या 2 रो मध्ये एक दुसरं आपल्याला क्रॉप लावायचंय. ओके, हे दुसरं क्रॉप लावायचंय. हे कधी लावायचं, जेव्हा हे क्रॉप आहे तर हे नियर हार्वेस्टिंगला आलंय, म्हणजे त्याचे जवळजवळ सगळे दाणे वगैरे तयार झालेत, कॉटनचे बॉल्स तयार झालेत. अशा वेळी आपल्याला रेडी टू हार्वेस्ट आहे एक कमी टाइम पिरियड मध्ये, त्यावेळेस त्याला आपण रिले फार्मिंग असं म्हणतो. आता त्यानंतर रटुनिंग ही कॉन्सेप्ट आहे. तर रटुनिंग म्हणजे काय असतं, प्रॅक्टिस ऑफ टेकिंग सेकंड क्रॉप. दुसरं जे पीक आहे तर ते पहिल्या पिकापासूनच घेणं. शुगर केन आपल्याला माहिती आहे, खोडवा पद्धत जी आहे, आपल्याला बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न विचारला जातो की खोडवामध्ये जितकं आपल्याला पहिल्या शुगर केनपासून इल्ड मिळते, जेवढं उत्पादन मिळतं तेवढं खोडवामध्ये मिळतं का. तर हे जे रटुनिंग आहे तर ते रटुनिंग म्हणजेच खोडवा पद्धती असंही आपण म्हणू शकतो, की जे आपलं पहिलं पीक आहे तर त्या पहिल्या पिकापासूनच जे उरलेलं आहे मूळ, त्यातनं दुसरं पीक घेणं म्हणजेच रटुनिंग, जे की कशामध्ये आहे, शुगर केन मध्ये आहे. आता दुसरं आपल्याला बघायचंय काही बेसिक टर्म्स, ते म्हणजे ड्रायलँड ॲग्रिकल्चर. ड्रायलँड ॲग्रिकल्चर बऱ्याच वेळा आपण कोरडवाहू शेती असं ऐकतो. तर कोरडवाहू शेती म्हणजे एक्झॅक्टली किती पाऊस किंवा काय त्याचं मिनिंग आहे हे आपण बघूया. तर कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स म्हणजे पिकांची लागवड एंटायरली अंडर द रेनफेड कंडिशन, पावसावर अवलंबून शेती असं याला म्हणतात, की पूर्णतः पावसावर अवलंबून असलेल्या शेतीला
ड्रायलँड ॲग्रिकल्चर असं म्हणतात. आता त्यामध्ये आपण बघूया ड्राय फार्मिंग म्हणजे कोरडवाहू शेती. क्रॉप्स जे आहेत तर त्याचं कल्टिवेशन जिथे ॲन्युअल रेनफॉल किती आहे 75 सेंटीमीटर पेक्षा कमी म्हणजेच 750 mm पेक्षा कमी रेनफॉल आहे तिथे आपण ड्राय फार्मिंग करतो, त्याला ड्राय फार्मिंग म्हणतो. इथे क्रॉप फेल्युअर होतं का तर होतं. का होतं? कॉमन असतं ते, कारण की प्रलॉंग्ड ड्राय स्पेल्स कोरडवाहू महिने असल्यामुळं इथं आपलं क्रॉप फेल्युअर होतं. ड्राय फार्मिंग इज प्रॅक्टिस्ड कुठं? एरिड रिजनमध्ये. एरिड रिजनमध्ये विथ द हेल्प ऑफ मॉइश्चर कॉन्झर्वेशन प्रॅक्टिस. म्हणजे जमिनीचं जे मॉइश्चर आहे, जमिनीचे जे ओलावा आहे, त्या ओलावा टिकवून राहणाऱ्या ज्या पद्धती आहेत तर त्या पद्धतीचा मदतीने आपण हे एरिड रिजनमध्ये प्रॅक्टिस करू शकतो. अल्टरनेट लँड यूज सिस्टीम म्हणजे एका अल्टरनेट लँड यूज सिस्टीम आपण ह्याच्यासाठी सजेस्ट करतो. अल्टरनेट लँड यूज सिस्टीम म्हणजे काय तर एक वर्ष जमिनीची लागवड करायची, दुसऱ्या वर्षी परत तिला तसंच ठेवायचं, मग परत पुढच्या वर्षी लागवड करायची. अशा पद्धतीने ती जमिनीला आराम द्यायचा. कल्टिवेशन ऑफ क्रॉप्स इन एरियाज व्हेअर ॲन्युअल रेनफॉल 75 बट लेस दॅन. आता ड्राय फार्मिंग आणि ड्रायलँड फार्मिंग याच्यामध्ये फरक आहे. ड्राय फार्मिंग 75 सेंटीमीटर पेक्षा कमी, परंतु 75 ते 115 हे यामधलं जे आहे तर याला म्हणतात ड्रायलँड फार्मिंग. पहिलं 75 सेंटीमीटर पेक्षा कमी ते ड्राय फार्मिंग आणि 75 ते 115 सेंटीमीटर हे आहे ड्रायलँड फार्मिंग. द सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन मेजर इज द की फॉर ड्रायलँड फार्मिंग प्रॅक्टिस इन सेमी एरिड रिजन. सेमी एरिड रिजनमध्ये ड्रायलँड फार्मिंग प्रॅक्टिस जी आहे तर ती ड्रायलँड फार्मिंग प्रॅक्टिस मुळे म्हणजे सॉइल मॉइश्चर कॉन्झर्वेशन केल्यामुळं आपण इथे सेमी एरिड रिजनमध्ये हे करू शकतो. आपल्याला इथे जर ब्लॅक सॉइल असेल, काळी माती असेल तर ड्रेनेज फॅसिलिटी लागते. ड्रेनेज कशासाठी लागतं तर ड्रेनेज आपल्याला जमिनीतलं एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायला लागतं. आता त्यानंतर रेनफेड फार्मिंग म्हणजे काय? पावसावर अवलंबून शेती. तर जिथे जिथे 115 सेंटीमीटर म्हणजेच 1110 mm पेक्षा कमी पाऊस आहे तिथे आपण काय करतो त्यांना आपण म्हणतो रेनफेड फार्मिंग. ही फार्मिंग ह्युमिड रिजनमध्ये असते. कुठे प्रॅक्टिस केली जाते? ह्युमिड रिजन्समध्ये प्रॅक्टिस केली जाते. आता कंपॅरिझन बघूया ड्रायलँड फार्मिंग आणि रेनफेड फार्मिंग. रेनफॉल किती असतो? 800 mm पेक्षा कमी, 800 mm पेक्षा जास्त रेनफेडमध्ये. त्यानंतर मॉइश्चर किती आहे? शॉर्टेज PET आहे, इथे इनफ आहे. त्यानंतर अवेलेबिलिटी इथे इनफ आहे. PET म्हणजे काय? इव्हॅपो ट्रान्सपिरेशन मधलं जे होतं ते. सीझन किती असतो ग्रोविंग? 200 दिवसापेक्षा कमी, इथं जास्त. हे फॅक्ट थोडे लक्षात ठेवा. ग्रोइंग रिजन कोणते कोणते आहेत इथले थोडे जास्त कोरडवाहू असणार, सब एरिड आणि सब एरिड. याच्यामध्ये कोणते असणार? सब ह्युमिड आणि सब ह्युमिड. सब ह्युमिड आणि ह्युमिड आणि इथे ऍक्च्युली सब एरिड आणि सब ह्युमिड. त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम इथे एकच किंवा मिक्स्ड पद्धतीचं, इथे डबल किंवा इंटर क्रॉपिंग पद्धतीचं. क्रॉपिंग सिस्टीम लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये जी ड्रायलँड फार्मिंग आहे तिथे एकच क्रॉपिंग पद्धती वापरतात आणि इकडे डबल आणि इंटर क्रॉपिंग, इथे मिक्स्ड इथे इंटर. कन्स्ट्रेंट काय काय आहेत तर काय काय आपल्याला अडचणी येतात तर इथे विंड आणि वॉटर इरोजन आणि इकडे वॉटर इरोजन. लक्षात ठेवा ड्रायलँडमध्ये ओलावा कमी असल्यामुळं इथं विंड इरोजनही होतं, पाण्याची कमतरता असल्यामुळं, आणि इकडं कोणतं तर वॉटर इरोजन असं होतं. आणि कुठले रिजन्स असतात हे
तर एरिड, सब एरिड आणि सब ह्युमिड, आणि इकडं सब ह्युमिड आणि ह्युमिड. त्यानंतर क्रॉपिंग सिस्टीम इथे एकच आपण पीक लावू शकतो वर्षातनं आणि मिक्स्ड पद्धतीचं आहे क्रॉपिंग, आणि इकडं डबल आणि इंटरक्रॉपिंग दोन्हीही. यानंतर इकडं कन्स्ट्रेंट आहेत विंड आणि वॉटर इरोजन, इकडं आहे वॉटर इरोजन. आता आपल्याला काही इन्स्ट्रुमेंट बघायचे आहेत. ह्या इन्स्ट्रुमेंटमध्ये आपण जे बेसिक टर्म्स आहेत रेनफॉलशी रिलेटेड, पावसाशी संबंधित, तर ते आपण कोणतं कोणतं मेजर करतो ह्याने हे बघायचे. हे इन्स्ट्रुमेंट साधारणतः याच्यावरती MCQ असे येतात की आपण काय मोजण्यासाठी हे वापरतो किंवा काय उपयोग आहे वगैरे अशा पद्धतीचं. आता टेन्सिओमीटर, टेन्सिओमीटरमध्ये आपण काय मोजतो तर मृदा आर्द्रता म्हणजे सॉइल मॉइश्चर. मृदा आर्द्रता ही जी आहे तर मृदा आर्द्रता आपण टेन्सिओमीटर या इन्स्ट्रुमेंटच्या साहाय्याने मोजतो. त्यानंतर जिओफोन, जिओफोन कशासाठी लागतो? भूगर्भातील पाण्याचा शोध, पाण्याला फोन करायचं बाबा कुठे, जिओफोन असं लक्षात ठेवा. ते कशासाठी लागतो? भूगर्भातील पाण्याचा शोध घेण्यासाठी. पिलोमीटर हे ऍक्च्युली पिझोमीटर आहे. पिझोमीटर कशाला लागते? पाण्याची पातळी भूगर्भातील मोजण्यासाठी पिझोमीटर लागते. त्यानंतर हार्मोमीटर, हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हार्मोमीटर. मृदेची आर्द्रता मोजण्यासाठी टेन्सिओमीटर, तसं हवेतील आर्द्रता मोजण्यासाठी हार्मोमीटर. जिओफोन लावून काय करायचं? पाण्याला कॉल करायचा कुठं आहे? भूगर्भामध्ये. सो जिओफोन भूगर्भातील पाण्याचा शोध. त्यानंतर पिझोमीटर कशासाठी आहे तर भूगर्भातील पाण्याची पातळी मोजण्यासाठी. आता व्हेंचुरीमीटर, व्हेंचुरीमीटर कधी ऐकलंय का? तर पाईप जो असतो, हा पाईप आहे, या पाईपातलं जे प्रवाह आहे, जे पाणी आहे ते मोजण्यासाठी आपण व्हेंचुरीमीटर यूज करतो. त्यानंतर लायसीमीटर, लायसीमीटर आपण बघितलंय इव्हॅपोट्रान्सपिरेशन, काही बेसिक जे अगोदर लेक्चर होते त्याच्यातच बघितलंय, पुन्हा एकदा रिवाइज म्हणून. लायसीमीटर कशासाठी आहे? इव्हॅपोट्रान्सपिरेशनचं मोजमाप करण्यासाठी. त्यानंतर ॲनिमोमीटर, ॲनिमोमीटर विंड व्हेलॉसिटी मोजण्यासाठी म्हणजे वाऱ्याचा वेग मोजण्यासाठी ॲनिमोमीटर आहे. त्यानंतर लक्समीटर, ब्राईटनेस म्हणजे काय तर प्रकाशमानता, ब्राईटनेस, ब्राईटनेस. ब्राईटनेस मोजण्यासाठी लक्समीटर आहे. पर्जन्यमान मोजण्यासाठी रेन गेज, हे सगळ्यांना माहित असेल. रेन म्हणजे काय? पाऊस. गेज म्हणजे काय? मोजणारं, पाऊस मोजणारं, रेन गेज. आता याच्यावरचे प्रश्न बघा की पर्जन्यमान मोजण्यासाठी काय लागतं? रेन गेज. आणि इक्रिसॅट संशोधन संस्था हैदराबादमध्ये आहे. ह्या संशोधन संस्था मी वेगळ्या घेणार आहे आणि घेतलेले आहेत, तर त्याचा आपण पुढच्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया की कोणकोणत्या संशोधन संस्था आहेत आणि त्याचं सेंटर कुठे आहे, त्याच्याबद्दलचे कोणते प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर हे जे आहे हे संशोधन संस्थांमध्ये घेतलेलं आहे. हा टॉपिक बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमीचा जो आहे, क्रॉपिंगशी रिलेटेड वेगळ्या वेगळ्या कॉन्सेप्ट, पिकांच्या बाबतीमधले वेगळे वेगळे सोल क्रॉप, कोल क्रॉप, कोणते कोणते क्रॉप्स आहेत, वेगळं इंटर क्रॉपिंग असेल, मिक्स्ड क्रॉपिंग असेल, त्यानंतर मिक्स्ड फार्मिंग असेल, रिले क्रॉपिंग असेल, मल्टिपल क्रॉपिंग असेल, सगळ्या पद्धतीचं आपण हे बघितलेलं आहे. कारण की हे जे आहे ह्या बेसिक कॉन्सेप्टच आहेत आणि त्या कशासाठी वापरतात हे आपल्याला एक बेसिक म्हणून माहीत पाहिजे. तर सो म्हणून मी हा टॉपिक घेतला. पिकं बघण्याआधी आपण क्रॉपिंग सिस्टीम, क्रॉपिंग पॅटर्न, क्रॉपिंग इंटेन्सिटी सर्व अभ्यास केला आहे. त्यामुळं पिकांचा अभ्यास करण्यासाठी हे लेक्चर पहिले नक्कीच पहा, त्यामुळं एक बेसिक आयडिया येईल. आणि दुसरं म्हणजे की हे जे इन्स्ट्रुमेंट होते तर त्याच्यावर स्पेसिफिकली 2-3 प्रश्न आले होते, म्हणून मी त्याच्यात कव्हर केले. ड्रायलँड फार्मिंग आणि ड्राय फार्मिंग, रेनफेड फार्मिंग हे सुद्धा महत्त्वाचं आहे, कारण याच्यावरतीही प्रश्न आलेले आहेत. सो तो जो काही असे जे काही टॉपिक होते जे की मला कशातच कव्हर करता येत नव्हते, ते बेसिक्स ऑफ ॲग्रोनॉमीमध्ये मी कव्हर केलेत आणि त्यामुळं एक
इंटिग्रेटेड म्हणू शकतो किंवा एक साकल्यवादी अभ्यास होण्यासाठी हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे नक्कीच सर्वच PPTंचं रिव्हिजन करा, अभ्यास करा, परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न बघा आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण आपले जे 3-4च आता लेक्चर राहिले आहेत, ज्याच्यामध्ये 3 महत्त्वाची पिकांसंबंधीचे आहेत. मला वाटते 3 नाही अजून 5 राहिलेत. तर पिकं जे आहेत तर त्याच्यामध्ये भाजीपाला पिके, कडधान्य पिके, कॅश क्रॉप पिके असं आणि सेंद्रिय शेती, अळिंबी आणि हरितगृह तंत्रज्ञान यावरती मी एक लेक्चर केले आणि अजून एक लेक्चर मला वाटते ते म्हणजे फिशरीज म्हणजे मासे आणि इन्स्टिट्यूशन जे की तुम्हाला आत्ता सांगितलं याबद्दल आहे. अशा प्रकारची एक 5 लेक्चर आपले राहिलेले आहेत ते आपण लवकरच कव्हर करूया आणि तोपर्यंत अभ्यास करा आणि भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.